दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसांगीतील ग्रामदैवत असलेल्या श्री रामलिंग चौडेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी झाली। या यात्रेला ऐतिहासिक महत्त्व असून त्याला एक वेगळीच पद्धतीची धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक स्वरूप आहे। या यात्रेला सर्व धर्म व समाजातील लोकांना न्याय देणारी आणि राष्ट्रीय एकात्मता जपणारी यात्रा म्हणून लौकिक प्राप्त झाली आहे। कर्नाटक व महाराष्ट्र या दोन राज्याच्या सीमावर्ती भागातील वळसंग गावात आजपासून सुमारे 200 वर्षापूर्वी वीर नावाच्या एका मुलाने कर्नाटक राज्यातील मशाल या गावातील मंदिरातून सध्याचे संपूर्ण यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेले बाळबट्टल म्हणजे चांदीची वाटी ही पळवून आणली अशी आख्यायिका आहे। ही वाटी आणत असताना वीरच्या जीवावर बेतले हे बाळबट्टल म्हणजेच माशाळ गावचे वैभव मानले जाते। कारण हे बाळबट्टल म्हणजे गावचे सुरक्षा कवच। ज्या गावात हे बाळबट्टल राहील त्या गावात कोणतीही नैसर्गिक आपत्ती गावची वेस ओलांडू शकत नाही, हे या बाळबट्टलचे महत्त्व आहे। माशाळ गावातून वीरने ज्यावेळी बाळबट्टल पळवला तेव्हा त्या बाळबट्टलच्या संरक्षणासाठी वीरचा पाठलाग करण्यात आला, परंतु वीर त्यांच्या हातात येऊ शकला नाही। संपूर्ण रात्र पायी तुडवत वीरने कसेबसे वळसंग गाव गाठले। त्यावेळी वळसंग गावच्या संरक्षणासाठी गावाच्या चारही बाजूनी बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंती होत्या, त्यामुळे वीरला गावात प्रवेश मिळाला नाही। गावात प्रवेश करण्यासाठी असणाऱ्या वेशीतील प्रमुख द्वारावर येऊन वीरने द्वारपालाला द्वार उघडण्याची विनंती केली, परंतु रात्रीच्या वेळी वेस उघडण्याची मनाई असल्याने द्वारपालाने वीरसाठी दार उघडले नाही। त्यामुळे वीरने बाळबट्टल द्वाराच्या छोट्याशा कमानीतून आत फेकून दिला आणि माशाळ येथून पाठलाग करीत असलेल्या लोकांपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दिंदूर गावच्या दिशेने पळ काढला। तोपर्यंत त्याचा पाठलाग करणाऱ्या मारेकऱ्यांनी त्याला अर्ध्या तास गाठून त्याचे शिर धडावेगळे केले, परंतु बाळबट्टल काही त्यांच्या हाती न लागल्याने त्यांनी वीरचे शिर कलम करून माशाळला नेले। आजही दिंडोरच्या रस्त्यावर वीरची समाधी आहे। गावातील सर्व स्तरातील आणि जाती धर्मातील लोकांना एकत्रित करून चौडेश्वरी मंदिर समितीसह मुस्लिम समाज, कोष्टी समाज, माळी समाज, तेली समाज, मातंग समाज, ढोर समाज, बौद्ध समाज, नाभिक समाज, सुतार समाज, कुंभार समाज, चर्मकार समाज या समाजातील लोकांना यात्रेत वेगवेगळे प्रकारचे मान दिलेले आहेत। लोकांना न्याय देण्यात आला आहे, म्हणून श्री रामलिंग चौडेश्वरी देवीच्या बाळबट्टल यात्रेला सर्व समाजाला न्याय देणारी यात्रा म्हणून ओळखले जाते। सोमवारी अमावास्येच्या दिवशी रात्री श्री रामलिंग देवीच्या बाळबट्टलचा थरार भाविकांना पाहावयास मिळाला। मोठ्या भक्तिमय वातावरणात श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा संपन्न झाली। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।